पलूसमध्ये जो सत्ताधारी मंडळींकडून अन्यायकारक करवाढ पलूसमधील नागरिकांवरती लादलेला आहे, त्याला सातत्यानं प्रशासकीय काळापासून सर्व नागरिकांचा या अन्यायकारक करवाढीसाठी विरोध आहे. आणि तरीसुद्धा लोकनियुक्त ही सत्ताधारी मंडळी निवडून येऊन सुद्धा त्यांच्या अधिकारामध्ये असून सुद्धा आपली जबाबदारी झटकून पलूसच्या जनतेवरती अन्यायकारक कर आकारणी त्यांनी या ठिकाणी चालू केलेली आहे. आणि या अन्यायकारक कर आकारणीला विरोध म्हणून आज पलूसमधील सर्व पक्षीय लोक या ठिकाणी एकत्र येऊन या पलूस बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज उद्या आम्ही या शिवतीर्थापासून हा पलूसच्या जनतेचा आक्रोश मोर्चा सत्ताधारी मंडळींच्या विरोधामध्ये की त्यांना जाग यावी आणि या अन्यायकारक कर वाढीसाठी त्यांनी स्थगिती द्यावी आणि फेर सर्वे करावा ही एकमेव मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही सर्वजण एकमतानं पलूसमधील सर्व नागरिकांना सोबत घेऊन उद्या सकाळी 9 वाजता शिवतीर्थापासून नगर परिषदेवरती उद्या आक्रोश मोर्चा काढणार आहोत. माझं या निमित्तानं पलूसमधील सर्व नागरिकांना या ठिकाणी माझं सांगणं आहे की उद्याच्या मोर्चामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहावं, उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. अन्यथा जर एकदा करवाढ ही लागू झाली तर इथून पुढच्या 5 वर्षामध्ये सदरचा कर आपणाला भरावा लागेल. त्याच्यामुळं जर ही थांबवायचं असेल तर सर्वांनी आपापला कुठलाही पक्ष असला तरी तो पक्ष बाजूला ठेवून या सत्ताधारी मंडळींच्या विरोधामध्ये सर्वांनी उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं एवढी या ठिकाणी विनंती. विरोध त्यांचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं यावर तुम्ही काय सांगा? विरोधक अपप्रचार करत नाहीयेत, विरोधक सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतायत जी की तुम्ही नाकारताय. आम्हीही प्रशासनामध्ये 5 वर्ष मागे काम केलेलं आहे. प्रशासकीय काळामध्ये झालेल्या ठरावाला सत्ताधारी मंडळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि लोकनियुक्त बॉडी असल्यामुळं त्यांच्या अधिकारामध्ये जीबीच्या समोर हा विषय घेऊन सदरचा ठराव आपण बदलू शकतो. प्रशासकीय काळामध्ये झालेला कुठलाही ठराव बदलण्याचा अधिकार हा सध्या निवडून आलेल्या बॉडीला आहे. आणि सातत्यानं आम्ही मागणी करून सुद्धा या सर्व नगरसेवकांनी 5 विरोधातले जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी मागणी करून सुद्धा हा विषय तुम्ही विषयपत्रिकेवर सुद्धा घ्यायचं, ज्या अर्थी तुम्ही नाकारत आहे त्या अर्थी तुमची मनोभावना जी आहे, जी हे लोकांच्यावर अन्यायकारक कर लादायची तुमचीच भावना आहे, या सत्ताधारी मंडळींचीच भावना आहे. प्रशासनाच्या आड्याला दडून त्यांना चालणार नाही, त्याचं ठोस उत्तर गावाला द्यावं. परंतु त्यांनी काय म्हणतात की ही एकाच नगर परिषदेला वाढलेली नाही आहे, जटला वाढलेली आहे, तुमच्या कडेगावला वाढलेले आहे, तासगावला वाढले, म्हणजे सगळ्याच नगरपालिकेला वाढलेले आहेत. ही काय आम्ही काँग्रेसनं वाढ केलेली नाही, ही तुमच्याच महाराष्ट्र सरकारनं वाढ केलेली आहे. आम्ही त्याची इम्प्लिमेंट करतोय. जर आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, तर भारतीय जनता पार्टी आहे, आम्ही महायुतीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी आहोत. जर शासनाच्या नावाखाली अडून तुमच्या अधिकारातले जे निर्णय तुम्ही घेऊ शकताय ते सुद्धा जर तुम्हाला घ्यायचे नसतील तर हा तुम्हाला जनतेवर तुम्हाला अन्यायच करायचा आहे. तुम्हाला जनतेने निवडून दिले की लोकांची सेवा करण्यासाठी, तुम्ही जनतेवर अन्याय करायला. जर कडेगावची जर तुम्ही वाढ झालेली आहे म्हणत असाल तर कडेगावची वाढ ही लोकनियुक्त बॉडीने केलेली आहे आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन केली. जतची वाढ तिथल्या सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन केली. तुम्हीही लोकांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. 6 महिने झालेले आहेत आपण सत्तेवरती येऊन आणि तुम्ही लोकांसमोर जाणं गरजेचं होतं की या पद्धतीने आम्ही करवाढ करू. या करवाढीचे अनेक जे काही पर्याय आहेत ते लोकांपुढे तुम्ही मांडणं गरजेचं होतं आणि हा तुमच्या अधिकारातला भाग आहे. त्याच्यामुळं शासनाच्या आडाला धरून, शासनाच्या आडाला जाऊन जर तुम्हाला असं वाटत असेल शासनाने केलेलं आहे तर तुम्ही या मोर्चामध्ये सामील व्हा आणि तुम्ही फक्त एक ठराव करा की ह्या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून, आणि तिथून पुढे काय असेल ती सर्वजण एकत्र आपण बघू. 10 वर्षात करवाढ झालीच नाही आणि आता विकासासाठी करवाढ गरजेची आहे असं म्हणणं आहे. आमचा करवाढीला विरोध नाही. नगर परिषद चालली पाहिजे, लोकांची सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत. आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे की तुम्ही चुकीच्या पद्धतीने करवाढ, तुम्ही सर्वे चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. तुम्ही तो ज्या भांडवली मूल्य, भाडे मूल्य अशा ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती तुम्ही तुमच्या लोकनियुक्त बॉडीसमोर मांडणं गरजेचं होतं, नागरिकांसमोर जाणं गरजेचं होतं. मागेही ज्यावेळी प्रशासन वाढवायचा प्रयत्न केला होता त्यावेळी हा प्रचंड मोठा विरोध
संपूर्ण गावातनं झालेला होता, ही तुम्हाला माहीत होतं. आणि तरी सुद्धा तुम्ही सध्या बॉडी तुमची असून सुद्धा गेल्या 6 महिन्यामध्ये 6 मासिक मिटिंग झाली असती. या कुठल्याही मिटिंगला तुम्ही हा विषय चर्चेला आणला नाही, जेणेकरून तुमच्या मनात कपट आहे की कुठल्याही परिस्थितीत करवाढ ही करायचीच आणि लोकांच्यावरही हा अन्यायकारक कर लादायचा. त्या बांधकामानंतर त्याच्यावर काय डिप्रेशन झालं का नाही, मग आजचा त्याचा बाजारभाव काय आहे किंवा आजचा त्याचा रेडी रेकनर दर काय आहे, त्याचा कुठंच म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही. एकूण जी घरफाळा वाढ जी दिलेली आहे ती कोणत्या प्रकाराने केलेली आहे? कारण घरफाळा वाढ करत असताना 4 प्रकारचे घरं येतात, पक्के, इतर पक्के, अर्धकच्चे आणि कच्चे. हे कुठल्या कॅटेगरीतलं ते घर धरलेलं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे काय रेडी रेकनर दर दिलेले आहेत ते तुम्ही अप्लाय केलेले आहेत का आणि घसारा त्याच्यावर धरलेला आहे का? ह्या गोष्टी जनतेला तुम्ही विषय करायला पाहिजे आहेत. आणि हे काम सत्ताधाऱ्यांचं असताना सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावरती काही आवाज उठवलेला नाही. आणि त्यांचं जर म्हणणं असेल की शासनानं हे जर केलंय तर मग उद्याच्या मोर्चात तुम्ही पण येऊन सामील व्हा ना, तुम्ही पण विरोध करा या जनतेबरोबर. ठीक आहे.